काय स्टेटस आहे? यामध्ये नेमकं अजून सविस्तर, कारण सदर प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. एका तरुण युवकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यामध्ये सखोल चौकशी पोलीस प्रशासनाच्या वतीनं चालू आहे. जे मुख्य आरोपी होते त्यांना अटक करण्यात आली होती, परंतु याच्या मागे अजून काही कुठला कट होता का याची देखील चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे. अभी डिटेल इन्वेस्टिगेशन वहाँ चालू है. मेन आरोपी जो है उनको अरेस्ट किया गया है. डिटेल इन्व्हेस्टिगेशन के बाद में और पता चलेगा. आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्यात माझा वाटा असल्याचं सचिन अहिर म्हणतात. कोणाचा 7-12 वरळीवर नाही आहे. निश्चितच सचिनजी अहिर हे वरळी भागातले, विशेष करून मुंबईतले मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या मदतीनेच त्या ठिकाणच्या त्या वरळी भागातनं आदित्यजी ठाकरे हे निवडून यायचे, तर त्यांनी असं बोलणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यानंतर ते असंही बोलले की सर्व निवडणुकांमध्ये मी उभाटाला मदत केली होती. त्यानंतरही टीका करत ठाकरेंचे सगळे नेते माझ्यावर टीका करत आहेत आणि सातत्याने यापूर्वी सुद्धा अशा शिलक्या भाषेमध्ये अगदी टीका झालेली दिसते. तसं बघितलं तर हा दोन्ही सेनेतला वाद त्या ठिकाणी आहे. परंतु मला असं वाटते सचिनजींनी आपल्या मतदारसंघामध्ये, शहराच्या परिसरामध्ये विकासाचे कामं होण्याकरिता शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेतला असावा आणि त्याच पद्धतीनं उभाट्याचे सन्माननीय आदित्य ठाकरे यांनी देखील चिंतन करावं की एकामागून एक त्यांचे सहकारी सोडून का बरं जातात. अयोध्येच्या प्रकरणावर आज उभाटाकडनं मुंबईमध्ये आंदोलन केलं जात आहे. नाही, त्या संदर्भातली जे काही कार्यवाही तिथल्या स्थानिक प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यवाही चालू आहे. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.